नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत अर्धा किलो चिकनची बिर्याणी कशी बनवायची ते. तर कांदा पाऊण किलो घेतलाय मी आणि मिरची, पुदिना, आलं, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं घेतलंय. चिकन धुवून घ्यायचं आणि ते चिकनमध्ये आपण चटणी, हळद आणि मसाले घालायचे. तर मसाले कुठले? बिर्याणी मसाला आणि गरम मसाला हे 2 मसाले घालायचे. तर ते मसाले घातल्यानंतर आपण बाकीचं सगळं साहित्य सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचंय. तर तमालपत्र घातलंय, खडे मसाले आपल्याकडे घरी सगळ्यांच्याच असतात. ते सगळे खडे मसाले घालायचे. खड्या मसाल्यामध्ये दालचिनी, लवंग, मिरं, फूल घालायचं, वेलदोडा घालायचा. हे सगळे मसाले घातल्यावर अगदी बिर्याणीला वेगळी टेस्ट येते. चवीनुसार मीठ घालायचं. तिखट कमी जास्त पाहिजे असेल तर आपल्याला चटणी आणि मिरची जास्ती घालू शकतो, तिखट जास्ती पाहिजे असेल तर. आणि एकदम गिरवीदार मस्त बिर्याणीची आपली ती सुक्की भाजी करायसाठी त्याच्यात टोमॅटो घालायचा. तर मी अर्धा किलो चिकनसाठी 2 टोमॅटो घेतलेत आणि 3 मोठे चमचे दही घातलंय. त्याच्यानंतर आपण तो जो बारीक वाटलेला मसाला आहे, तो सगळा आपण घालायचा आहे. तर त्याच्यामध्ये मी मिरची, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण या गोष्टी सगळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यात आणि त्या त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. तर हे सगळं घालताना आपण इतकं छान आणि मस्त वेगळा वास खमंग येतो. ते मॅरिनेशन करतानाच आपल्याला कळतं, की बिर्याणी कशी होणार आहे. शाही बिर्याणी म्हटल्यानंतर एकदम खासच झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपलं घरच्या घरी जे साहित्य असतं ते वापरूनच आपण आता ही शाही बिर्याणी करतोय. तुम्हाला कधीही वाटलं शाही बिर्याणी अवघड आहे, तर नाही. बिर्याणी अगदी सोपी असते. पहिला करायला घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल आणि याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आता आपण लिंबू पण पिळायचं आहे त्याच्यात. तर हे सगळं आंबट घालून तुम्हाला चिकन बिर्याणी आंबट लागेल असं वाटेल, पण आंबट होत नाही. हीच तर ट्रिक आहे. तर याच्यामध्ये आपण जे काही आता मिक्स करणार आहोत त्याच्यामुळं अगदी छान असं गिरवीदार भाजी तयार होते. तर आपण याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तळलेला कांदा. तर तो आपण पाऊण किलो जो कांदा लांब भाजून घेतला होता काय तळून, तो तळून घेतलेला कांदा याच्यामध्ये घालायचा आहे. थोडासा कांदा वर ठेवायचा आणि मग बाकीचा सगळा मिक्स करायचा. तर तो अजून थोडासा कांदा का ठेवायचा हे मी तुम्हाला नंतर सांगेन. तर छान असा सोनेरी रंगावर तळून कुरकुरीत असा घेतलेला कांदा आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि याच कांद्यामुळं आपल्या चिकनला असं मस्त तर्रीबाज, छान मसालेदार, गिरवीदार असं भाजी सुक्की होणार आहे. तर आपण हे सगळं मॅरिनेशन करायला अर्धा तासासाठी ठेवून द्यायचंय. सगळं व्यवस्थित हातानं मिक्स करायचं आणि झाकून बाजूला ठेवून द्यायचं. आणि हा तांदूळ बासमतीचा मी अर्धा किलो तांदूळ घेतलाय. त्याच्यासाठी मी 3 मोठे तांबे पाणी घेतलंय गरम करायला. त्याच्यात मीठ घातलंय आणि त्या भातामध्ये आपण खडे मसाले सुद्धा घालायचेत. दालचिनी, लवंग, वेलदोडे, तमालपत्र आणि लिंबू पिळून घेतलेली ती लिंबाची साल. तर लिंबाच्या सालीमुळं काय होतं, आपल्याला पांढरा शुभ्र मोकळा भात होतो. तर हे सगळं मी तांदूळ शिजायला टाकलं पाणी उकळल्यानंतर. आता एक बाजूला हा भात तयार करण्यासाठी आपण ठेवून द्यायचा. दुसऱ्या बाजूला आपण आता चिकन शिजवायला घ्यायचं. हे उकळून आपलं भात शिजत राहू दे. तोवर आपण बिर्याणीची सुक्की भाजी करायला घेऊ. आता सगळं मॅरिनेशन केलेलं हे जे आहे त्याच्यात आता तेल घालायचं पातेल्यात आणि तेलात सगळं मॅरिनेशन केलेली भाजी घालायची. तर जास्तीचं काहीही अजून घालायला लागत नाही. फक्त तेल घालायचं आणि तेलात आपल्याला ते सगळं चिकन मॅरिनेशन केलेलं घालायचंय. इतकं छान आणि मस्त होणार आहे आपली रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण सहसा बाहेरूनच ऑर्डर करतो बिर्याणी, पण माझ्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी करून बघा. एकदम स्पेशल होणार आहे. आता श्रावण चालू होणार आहे. प्रत्येकाच्या नॉन-व्हेज खाणाऱ्याच्या घरात चिकन, मटण हे हमखास असणार. त्याच्यामुळं आज मी ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. अगदी तुम्हीही करून बघा आणि त्याचा असा खमंग वास सगळ्या घरात शेजाऱ्यांना दरवळेल, अशी ही बिर्याणी आपली
मस्त होणार आहे. त्याच्यामुळे मी सांगते रे स्टेप अगदी चुकवू नका तुम्ही. आता आपला इकडच्या बाजूला तांदूळ शिजत आलाय. तर तो आपण शिजेपर्यंत व्यवस्थित आपण इकडची भाजी देखील शिजायला ठेवली ती मध्ये-मध्ये हलवून घ्यायची आणि बघायचं. आपल्याला हा तांदूळ 70% शिजवून घ्यायचा आहे. पूर्ण शिजवायचा नाही. भात येळून घ्यायचा. मोदकाच्या चाळणीत आपल्याला घ्यायचंय ते भात काढून किंवा आपण पुरणाच्या आता मोठ्या-मोठ्या चाळणी असतील सगळ्यांच्यात, त्याच्यामध्ये आपण हा तांदूळ काढून घ्यायचा. खालचं पाणी सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे. भात बघा असा शिजवून घ्यायचा की त्याच्या शिता मोडल्या नाही पाहिजेत. आता भाजी ही आपली शिजून झाली. आता ही भाजी आपण सुक्कं म्हणून सुद्धा बाजूला काढून थोडीशी ठेवून खाऊ शकतो. आता त्याच्यामध्ये ज्या भाजी शिजली त्याच्यामध्ये सगळा हा 70% शिजवून घेतलेला आपण तांदूळ घालायचा आहे आणि तो तांदूळ व्यवस्थित असा सगळीकडं समान पसरून घ्यायचा आहे. त्या पसरलेल्या भातावर आपण जे पाणी काढलं होतं, त्या पाणी काढलेलं 1 ग्लास पाणी मी परत याच्यावर ओतून दिलंय. कारण अजून थोडंसं चिकन कच्चं वाटत असेल किंवा हा जो तांदूळ 70% शिजलेला असेल, त्याचा भात आपल्याला पूर्ण शिजवून घेण्यासाठी हे पाणी घालावं लागतं आणि भात मुरायला आपण व्यवस्थित बारीक एकदम फ्लेम करून गॅसची ठेवून द्यायचं. बाजूला आपण कोळसा गरम करायला ठेवायचा. आता भात आपला तयार झालाय. कोळसा सुद्धा छान असा गरम झालेला आहे. विस्तव झालाय कोळशाचा. त्या भातावर मी राहिलेला हा कांदा पसरून घेणार आहे आणि कोथिंबीर घालायची आहे त्याच्यावर. तर अगदी खास खमंग बिर्याणी तुम्हीही घरात करून नक्की बघा आणि खा. मला कमेंटमध्ये झाल्यानंतर सांगा की कशी झाली. आता त्याच्यावर वाटी ठेवली मी विस्तवाची. घरचं गाईचं खमंग असं तूप त्याच्यावर सोडलं आणि तो स्मोक सगळ्या भाताला येणार आहे. जास्तीचं आपल्याला तूप वगैरे काही वापरायला लागणार नाही. बघा खमंग अशी रेसिपी करून बघा तुम्ही पण.